आम्ही फक्त 50 गावरान कोंबड्यांपासून व्यवसाय सुरू केला आणि 4 ते 5 महिन्यामध्ये किती नफा झाला ते आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. गावरान कोंबडी वाढायचा कालावधी साधारण 4 ते 5 महिने असतो. या काळात आपण त्यांना फीडमध्ये स्टार्टर, प्री स्टार्टर, ग्रोवर आणि घरचं फीड किंवा जो बाजारामध्ये भाजीपाला वेस्टेज असतो तो आपण टाकून कोंबड्यांना खाद्य देतो आपण. यामध्ये साधारण 5% मॉर्टॅलिटी धरली म्हणजे 50 पिल्ला आणली होती आपण. त्यामध्ये साधारण 5% मॉर्टॅलिटी धरली म्हणजे 50 पैकी 45 कोंबड्या विक्रीसाठी तयार होतात. त्यामधल्या 5 कोंबड्या या मॉर्टॅलिटी म्हणजे आजारी पडून मृत्यू झाल्या किंवा आजार झाला तर ते 5 कमी झाल्या तर 45. एका गावरान कोंबडीचा दर साधारण 550 धरला म्हणजे आता आपल्याकडे 45 कोंबड्या आहेत तर 550 गुणिले 45 आपले होतात 24,750. हे झाले आपले एकूण विक्री पैसे. म्हणजे तर यामध्ये खर्च आपला काय की पिल्लांचा खर्च. 1 दिवसाची पिल्लं आणली होती ते एक पिल्लं आपल्याला 25 रुपयाला. असे आपण 50 पिल्लं आणली होती त्याचे आपले झाले 1250. आपण वॅक्सिनेशन दिलेलं असते 7व्या दिवशी, 14व्या दिवशी, 21व्या दिवशी. याचे आपण टोटल खर्च पकडू 400 रुपये. त्यानंतर आपल्याला लागणार जो भाजीपाला वेस्ट आहे ते आणण्यासाठी त्याच्यावेळी बल्ब लावला जातो शेडमध्ये, त्याचं वीज बिल व इतर खर्च 1000 रुपये पकडला तर एकूण खर्च वजा केल्यानंतर नेट प्रॉफिट आपल्याला साधारण 22,000 रुपये. म्हणजे गावरान कोंबडी खरंच फायदेशीर व्यवसाय आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा.